करते हे पूजन ज्या करीचे उत्पन्न लावाय थोडसा नारळ बदल लावा ब्रह्म भरावया देव स्थापित प्रतिष्ठापती आणि सकल भरायचं मोम सौभाग्य अखंडित दीर्घकाल संरक्षणार्थम त्याद्वारे अहम आदिशक्ती नित्याबाई प्रीत्यर्थे वायनदान अहम करिष्ये नमस्कार करायचा नमस्कार करोमि धर्मं देवता सर्वः प्रियंता नव पूजन आणलेल्या त्यांनी वटे म्हणून घ्या करून घेणार आणि आरती करायची आरती करून लाव अरे वा तुला काय का अरे वा वा क्या मला आजी बोलतो काहीतरी कुठेतरी काय म्हणून आमच्या गोपाळपुराचे मामा आहे ते सगळे खांडे वराड खरात आमचेच आहे काय ना तिकडे इकडे काय आणलं नाही काय टोपलं गेलं ना आता आपल्यालाच लागेल बर इकडे इकडे संतोष नाही संतोष नाही संतोष नाही आला जय देवी जय मुक्ताबाई आदि माते जननी वंदंतो बाई सावित्रा कवात्री श्रीतान देव ज्ञान पूर्णी ख्याती हृदय वैभव योग्याची योगी सोनी सर्व माया मिथ्या दावी नित्य स्वदेव जय देवी जय मुक्ताबाई आदि माते जननी वंदंतो बाई जय देव जय देवी श्री पाई वंदे जय तो पाई Gracias.
बोला संत मुक्ताबाई की जय. मित्रांनो, आदिशक्ती मुक्ताबाई की जय. जालना शहराजवळ येत असताना आदिशक्ती मुक्ताबाईची पालखी आज 4 जुलै 2026 रोजी आज शनिवार रोजी वाघोळ येथे थांबलेली आहे. आणि वाघोळ येथे सकाळचं 9 वाजताचं जेवण या मुक्ताबाईच्या या अंगणामध्ये आता वाघोळच्या गावामध्ये होत आहे. इथून पुढं पालखी कन्यानगरला जाईल आणि कन्यानगरला रात्रीचा मुक्काम होईल. आणि 5 जुलै 2026 रोजी सकाळी 7:30 वाजता या मुक्ताबाईचं आदिशक्तीचं रिंगण होणार आहे. मित्रांनो, ज्या प्रकारे जालना शहरामध्ये महाराष्ट्र शासनाने जालना मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी ज्यावेळेस स्वतः लक्ष देऊन वारकऱ्यांची जी सोय केली, तशा पद्धतीची सोयसुद्धा या वाघोळ शहरामध्ये व्हायला पाहिजे. की ऊन वारा पाऊस हा जो वारकऱ्यांना लागत आहे, जेवणाची सोय ही चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे अशी एक अपेक्षा आहे. खरं तर वारकऱ्यांना ऊन वारा पाऊस याची काही तमा नसती, ओढ असती फक्त ती पंढरीची आणि पंढरपूरला जाण्याची. हरिनाम म्हणजे हीच त्यांची गोळी आहे आणि हेच त्यांचं औषध आहे. असं हे वारकरी संप्रदाय आज आदिशक्ती मुक्ताबाईचं म्हणजे मानाच्या दिंड्या ज्या समजल्या जातात, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, मानातल्या दिंडीपैकी एक असलेली ही आदिशक्ती मुक्ताबाई आहे. आणि जालना शहराचं, जिल्ह्याचं किंबहुना मराठवाड्याचं अतिशय भाग्य आहे की ही आदिशक्ती मुक्ताबाईची दिंडी आज आपल्या गावातून, आपल्या जिल्ह्यातून जाते आणि आपल्याला तिचं दर्शन होत आहे. ऐतिहासिक क्षण होणार आहे उद्याचा. पहिलं रिंगण जे बघन ते जन्मभर सांगन की पहिलं रिंगण मी बघितलेलं आहे. कारण की 318 वर्षाचा इतिहास आहे आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखीचा. 318 वर्षामध्ये आत्तापर्यंत मुक्ताबाई साहेबाचं रिंगण कधीच नाही झालं. आणि ते रिंगण बघण्याचं सौभाग्य आपल्या जालनावासियाला किंबहुना महाराष्ट्राला भेटणार आहे. जो रिंगण बघायला येईल तो इतिहासाचा साक्षी होणार आहे की मी रिंगण बघायला होतो किंवा मी रिंगण बघायला आलो होतो, गेलो होतो. आणि इतकी गर्दी होती की आम्हाला रिंगण सुद्धा बघायला भेटलं नाही. असं आदिशक्ती मुक्ताबाईचं रिंगण नक्कीच मित्र हो 5 जुलै 2026 रविवारी होणार आहे. आपणही या आणि या रिंगणाचे साक्षीदार व्हा. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. भक्तवत्सला मुक्ताबाई, भक्तवत्सला मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, जगन्माता मुक्ताबाई, जगत माता मुक्ताबाई, 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 आदिशक्ती मुक्ताबाई, जगन्माता मुक्ताबाई, भक्तवत्सला मुक्ताबाई, जगन्माता मुक्ताबाई, 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 मुक्ताबाई. बोला संत मुक्ताबाई की जय. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगदंबा देवी की जय. काय होतंय हो सकाळ